तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. आज मी खरं तर माझ्या स्वतःबद्दल सांगतो की मी काय केलं असेल जेव्हा मला एवढे त्रास होत होते. काम करणं जास्त महत्वाचं असतं माहिती आहे. मग ते कुठलंही असू दे. मी तेव्हा माझं हॉटेल चालू केलं. मी 16-16, 18-18 तास काम करायचो. कामात तुम्ही जेवढे जास्त व्यस्त राहता ना तेव्हा कदाचित हे विचार तुमच्या डोक्यात येणं बंद राहतं. आत्ताच्या काळात झाले काय माहिती का, बेरोजगारी एवढी वाढली, मुलांच्या हातात काम नाही आहे आणि त्याबरोबर ह्या गोष्टी घडतात आहेत. एक वेळ अशी मला रिअलाईज व्हायला लागलेलं की एक लाईफ आहे ना, मग आपण काय करतो आणि आपल्या मागं जर मला त्रास झाला तर माझ्या मागं आज माझा भाऊ आहे, माझी आई आहे, ते काय करतील. तर तेवढ्यासाठी मला या गोष्टींमधनं बाहेर पडणं खूप गरजेचं होतं. मग तेच मी कामात बिझी राहायला लागलो. तुम्ही वाचायचं असेल तुम्ही वाचा, काय ऐकायचं असेल तर ऐका, पण तुम्ही काहीतरी करा रिकामी बसण्यापेक्षा. त्यामुळे तुम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही ह्या गोष्टींमधनं खूप लवकर बाहेर पडू शकता माहिती का, खूप म्हणजे खूप लवकर. आणि ही खूप मोठी गोष्ट नाही. मी 4 वेळा सांगतो आत्ता ह्या तरुण पिढीला की ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे. डिप्रेशन आणि आत्महत्या यातनं बाहेर पडणं तितकंच सोपं आहे जर तुम्ही स्वतःवर लक्ष दिलं तर.